जोपर्यंत श्रीमंती, जोपर्यंत सत्ता आहे, तोपर्यंत लोक तुमच्या मागं पुढं फिरतात. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत ये काळीचे नाही कोणी. झाल्या इन शक्ती नाक मुख गळती. लक्ष देऊन ऐका. जोपर्यंत तुमच्याकडे पद आहे, जोपर्यंत तुमच्याकडे सत्ता आहे, तोपर्यंत लोक तुमच्या मागं पुढं पळतात हो. ज्या दिवशी हे जाईल ना महाराज, त्या दिवशी सगळे सोडून देतात. आपली बायको सुद्धा म्हणती, बाईल म्हणती खर मरता तरी बरे, नासी येले घर थुंकुनिया. म्हणून काहीतरी वेळ माणसाने चिंतनासाठी काढला पाहिजे. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांतवाशी गंगा स्नाने, एकांतवाशी गंगा स्नाने, एकांतवाशी गंगा स्नाने. देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या प्रदक्षिणा तुळसीच्या, प्रदक्षिणा तुळसीच्या, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. काही लोक म्हणतात ना, आपण चलन जेवायला, ते म्हणतात लोक आम्ही डाईटवर आहे. काय म्हणतात ते? हे डाईट काही डॉक्टरच्या बापाचं नाहीये. डाईट सुद्धा तुकोबराने सांगितलेलं आहे. युक्त आहार विहार. किती खावं, खाणं जरी दुसऱ्याचं असलं तरी पोट आपलं आहे ना महाराज. 2 दिवसापूर्वी मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो. एक मोठा श्रीमंत मनुष्य होता. त्याचं पोरग माझ्यासोबत जेवायला बसलं. ते हे असं वाळून गेलेलं होतं एकदम. कपडे घालून त्याचं वजन 16 किलो बरोबर बस. हे तब्येत. आणि त्याच्या घरी म्हशीचं तूप काय, आणि भरण्याच्या भरण्या बदाम काय, आणि काजू काय. त्याची माय माझ्याकडे आली, म्हणे महाराज माझं सकाळी पोरग उठलं की ग्लासभर दूध पितोय. म्हणलं चांगली गोष्ट आहे आई. मी संध्याकाळी बदाम भिजू घालते. म्हणे महाराज दररोज 10 बदाम त्याला खाऊ घालते, काजू खाऊ घालते, पिस्ता खाऊ घालते. बर 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 बर. परत चांगल्यात चांगल्या काश्मीरमधून त्याचे वडील त्याला ॲपल घेऊन येतात. दररोजचे ॲपल आहे, 2 टाईम एकदम शुद्ध जेवण आहे, सगळं काही असताना माझं पोरग असं वाळून का चाललो. आणि तुम्ही पहा ना म्हणे महाराज, तुम्ही अर्धी चपाती खाल्ली तरी तुम्ही एवढे गबूच्या गबू कसे हो. ती बाई मला म्हणायला लागली, तुमची घरची परिस्थिती. म्हणलं एकदम नाजूक आहे, 1-2 एकर जमीन आहे. काजू म्हणलं पाहिलेच नाही अजून, तूप कधी बघितलंच नाही. म्हणे मग तुम्ही नुसतं भाजी भाकर खाता, संध्याकाळी नुसतं एवढा प्रवास करतामुळे खिचडी खाता, तर एवढा प्रवास करून टवटवीत दिसता, गबूच्या गबू दिसता. प्रत्येक वेळेस तुमचं 2 किलो वजन वाढलेलंच असतं आमच्या गावाला आले की. याचं कारण काय आहे? मी एवढंच सांगितलं. म्हणलं बाई तो पोरग घरचं खातं म्हणून खराब आहे, मी बाहेरचं खातं म्हणून तब्येत चांगली. खाण्यानं माणूस सुधरत नाही, माणसाकडे समाधान असावं लागतं. काय असावं लागतं महाराज? मी असे काही माणसं पाहिले की 100 कोटी पैसे असून सुद्धा त्यांना समाधान नाहीये. आणि मी माझे वडील सुद्धा पाहिलेले. युजू भाऊ, माझ्या वडिलाकडे तंबाखू खायला सुद्धा 10 रुपये नसतात कधी. मलाच कधी कधी म्हणतात, ए महाराज मला 10 रुपये दे बरं. म्हणलं कशाला? मला तंबाखू घ्यायची. त्यांच्या खिशात 100 रुपये असले तरी तेवढंच समाधान आहे. आणि त्यांच्या खिशामध्ये 1 रुपया नसला तरी समाधान तेवढंच आहे. समाधान हे थांबण्यात असतं, समाधान हे धावपळ करण्यात नसतं. मी विचार करतो यांच्याकडे 10 रुपये नसले तरी एवढे समाधानी हे कसे असू शकतात. आपण तो 2-2, 3-3 कीर्तन करून सुद्धा आपल्याला झोप येत नाही. म्हणजे समाधान हे कुठेतरी थांबण्यात आहे. तुमची अपेक्षा वाढली की तुमचं दुःख सुरू झालं. अरे गाडीमध्ये फिरणाऱ्या माणसाने, 4 व्हीलरमध्ये फिरणाऱ्या माणसाने कधीच मोठ्या गाडीकडे पाहायचं नाही, 2 व्हीलरवाल्याकडे पाहायचं. काय करायचं? स्विफ्टमध्ये फिरणाऱ्या माणसाने इनोवावाल्याकडे पाहायचं नाही, त्यानं डायरेक्ट 2 व्हीलरवाल्याकडे पाहायचं. अरे आता तर पाणी आलं तर हे ओलं होईल, देवानं आपली व्यवस्था चांगली केलेली आहे, बरोबर आहे का नाही? पण इनोवावाल्यानं जर का फॉर्च्युनरवाल्याकडे पाहिलं मग कार्यक्रमच लागतो महाराज. गायक वादक आणि कीर्तनकाराकडे कधीच पाहायचं नाही. त्यांनी आपलं टाळकऱ्याकडे पाहायचं. त्यांना अरे यांना 500-500, आपल्याला कमी कमी 2-2, 3-3 हजार आहे. आणि तुम्ही कीर्तनकाराकडे जर पाहायचं असाल तर घामाची येईल ना महाराज, त्याची बरोबरी कसं का होईल? शक्यच होणार नाही. म्हणून ज्याचं त्याचं. आता आपण बसणाऱ्या माणसाने जर अंबानीचा विचार केला जमल का हो महाराज? अजिबात नाही. आपण परमार्थ करत असताना आपल्यापेक्षा मोठ्याचा विचार करा, आणि संसार करत असताना आपल्यापेक्षा
खालच्याचा विचार करा. निश्चित समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. संसारामध्ये ज्या गोष्टीविषयी प्रयत्न करता या सर्व गोष्टी जाणारे म्हणून सर्वांना माझी विनंती, देवाचं चिंतन करा. करा रे बापानो साधन हरीचे झनी करणीचे करू नका. येणेनो हे जन्म यामाची यातना ऐसिया साधना करा काही. दिहुडा हो अरे 2 दिन का महिमान, अरे कब सुमरोगे राम. बाल अवस्था खेल गवायो, तरुण हुआ तो समय गवाया हो. दिहुडा हो अरे 2 दिन का महिमान, अरे कब सुमरोगे राम. तुम्ही जर असं म्हणत असाल मी म्हातारपणी परमार्थ करील तर चुकीची गोष्ट आहे ती. जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाये तव तू आपुले सोहित पाहे. तीर्थयात्रे जाये चुकू नको. कारण सर्व गोष्टीचा भरोसा आहे गड्या. माणसाचा काय भरोसा आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहेर निकलना पडेगा. ज्या दिवशी यमाची ऑर्डर येईल त्या दिवशी इच्छा असो नसो तुम्हाला जावं लागेल. ए मन मुसाफिर तुझे जाना पडेगा. काया कुटी खाली करना पडेगा. मन मुसाफिर जाना पडेगा. दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. हा पिंजरा खाली होण्याच्या अगोदर प्रत्येकाने सावध करा. सावध व्हा आणि सावध होऊन माणसाने देवाचं चिंतन करा. ऐसी जोडी करा राम कंटे धरा, तेने चुके फेरा गर्भवास. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन. ज्या गोष्टीला प्राधान्य देतो, प्रिया म्हणजे पत्नी, पुत्र म्हणजे मुलगा, धन या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करणार आहे, सोडून जाणारे. मग महाराज आम्ही करायचं तरी काय. नाव धड करा सहस्रनामाची, ते हे भव सिंधुसी थडी पावे. त्या भगवंताचं चिंतन करा आणि त्या भगवंताचं चिंतन केल्यानंतर महाराज सांगतात तुका म्हणे काळा हा ना तोंडावर, तुका म्हणे काळा हा ना तोंडावर, तुका म्हणे काळा राम बाणे. शिवंत आटी प्रिया पुत्र, शिवंत आटी प्रिया पुत्र. माता भरा हरी राम बाणे, माता भरा हरी राम बाणे. शिवंत आटी प्रिया पुत्र. मिळवू शकतो पण आतापर्यंत जगात कोणाला काळावर विजय मिळवता आला नाही. आणि तो काळावर जर विजय मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी महाराज सांगतात नाव धड करा. कोणी काळावर विजय मिळवला. जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाय. तुकाराम तुकाराम नाम घेता. अख्ख्या विश्वाला ज्या काळाची भीती आहे, अख्ख्या विश्वाला ज्या यमाची भीती आहे, त्या यमावर सुद्धा विजय मिळवण्याची ताकद तुमच्यामध्ये येऊ शकते. पण त्यासाठी तुम्हाला फक्त भगवंताचं चिंतन करावं लागेल. वेळ नका वाया घालू मायबापांनो. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. काय करायची गरज आहे महाराज. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन,
तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, कर जोडोनी विनवितो तुम्हा. नका करू संसार, नका गुंतू विषय कामा. तुम्ही आठवा मधुसूदना. त्या भगवंताचं चिंतन करा. अरे त्याचं चिंतन करा. ऐशिया साधना करा काही. येणे नो हे जन्म यामाची यातना. ऐशिया साधना सर्व गोष्टीला बेता. तुमची दया सगळ्याला येऊ शकते, पण एक माणूस असा आहे त्याला तुमची दया येणार नाही. नाही त्या यमासी करुणा. तिथं अजिबात तुमची यमाची दया तुम्हाला येणार नाही. तुम्ही चांगलं केलं तर यश, वाईट केलं तर तिथं ठरलेलं आहे महाराज. मारिती तोडीती सोडीती निष्ठुर. मारिती तोडीती जोडीती निष्ठुर. मारिती तोडीती जोडीती निष्ठुर. यमाचा किंकर बघुताना. यमाचा किंकर बघुताना. मारिती तोडीती झोडीती आणि निष्ठुर. मारिती तोडीती झोडीती निष्ठुर. यमाचे किंकर बहुसार. मग त्या यमापासून जर वाचायचं असेल तर जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से. कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. आजपासून प्रत्येकाने ठरवून घ्या, काहीतरी वेळ माझ्या देवासाठी देत चला. तुम्ही त्याच्यासाठी वेळ देतो, तुमच्यासाठी वेळ देईल. तुम्ही त्याला म्हणा एकदा, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए. ओ दिन भी आए तेरे वृंदावन में आए हम. तुम्हारे चरणों में अपने सर को झुकाए हम. मेरी सारी उम्र वृंदावन में तमाम हो जाए. किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए. देवाचं चिंतन करा. आता मी 10-15 दिवस वृंदावनला होतो. तिथं ते प्रेमनाथजी महाराजांचं दर्शन आम्ही घेतलंय. त्यांचं वय 50-60 वर्षाचं असेल. त्यांना दोन्ही किडण्या नाही 22 वर्षापासून. किती वर्ष झाले? 22 वर्षापासून दोन्ही किडण्या नाहीये. लाखोनं त्यांचे फॉलोअर्स आहे, लाखो त्यांचे भक्त आहे. हजारो लोक किडण्या हातात घेऊन बसलेले. स्वामीजी किडण्या घ्या. ते म्हणतात मला किडनी नको. एका मीडियावाल्यांनी प्रश्न केला, दोन्ही किडण्या 22 वर्ष झाले तुम्ही तुमच्या खराब आहेत म्हणजे फेल आहे, तरी तुम्ही एवढे टवटवीत, एवढे गुडगुडीत, एवढं आनंदात कसं जीवन जगता? त्यांनी सांगितलं, माझ्या एका किडनीचं नाव राधा आहे आणि दुसऱ्या किडनीचं नाव कृष्ण आहे. काय? एका किडनीचं नाव राधा आहे आणि एका किडनीचं नाव कृष्ण आहे. आणि मी उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त आणि फक्त राधा कृष्ण याच नावाचा जप करतो. त्याच्यामुळं मला दुःख होण्याचं काही कारण नाही आहे महाराज. खरं सांगू तुम्हाला, माणसाने प्रत्येक काहीतरी वेळ देवाच्या चिंतनासाठी दिला पाहिजे. आपला विश्वास देवावर कमी पडतो महाराज. तुम्ही त्याच्यावर विश्वास टाका. निश्चित मी नारदाच्या गादीवरून सांगतो, जीवनात कितीही मोठं संकट असू द्या, तेरी बिगडी हो तेरी बिगड़ी बनाएगा. विश्वास जरूरी है. तेरी बिगड़ी हो तेरी बिगड़ी बनाएगा. विश्वास जरूरी है. विश्वास तो करी स्वामीवरी, त्याच्यावर विश्वास ठेवा महाराज. निश्चित माझा जगाचा मालक तुमची संसार रूपी नौका पैल तीराला नेल्याशिवाय राहणार नाही. विठोबा रखुमाई जय जय. विठोबा रखुमाई जय जय. विठोबा रखुमाई जय जय. विठोबा रखुमाई हरि जय 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 जय.
कुमार जय हो बार कुमार 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 जय 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 हो बार कुमार जय जय बार कुमार जय जय नावधड करा सहस्रनामाची ते बव सिंधुसी थडी पावे तुका म्हणे काळा हना तोंडावरी भाता भरा हरे नाम बाणे नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळं. पण एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय. माझी बसणाऱ्या सर्व मंडळीला विनंती आहे, अगदी थोडा वेळ तुमच्याने माझ्याकडे शिल्लक आहे. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा, हे काळा न काळाचे तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पाख पाखरी तव हे सरे, कधी जाईल काही सांगता येत नाही. म्हणून जाण्याच्या अगोदर प्रत्येक थोडं 5 मिनटं थांबा, नंतर करत आहे. राहू द्या, बसा बसा 5 मिनटं थांबा. नरदेह कधी जाईल काही सांगता येत नाही, याची गॅरंटी नाही. क्षणभंगूर जीवन की कलिका कल्प्रातको खिली ना खिली. म्हणून सर्वांना माझी विनंती, प्रत्येकाने देवाचं चिंतन करा. मी नेहमी कीर्तनातून सांगत असतो, अरे एका माणसाची डोक्याची सीर ब्लॉकेज झाली, त्याला अहमदनगरच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं. 10-5 दिवस झाले त्याच्यावर ऑपरेशन झालं. 4 तास ICUमध्ये त्याच्यावर ऑपरेशन झाल्यानंतर त्याला ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आणलं. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आणल्यानंतर डॉक्टरने बिल काढलं 25 लाख रुपये. किती बिल काढलं? 25 लाख. 25 लाख रुपये बिल पाडल्यानंतर तो म्हातारा रडायला लागला. डॉक्टर माळकरी होता. ओ बाबा ऐका ना, हे बिल तुम्हाला जर थोडं जास्त वाटत आलं तर त्यातले मी 2-4 लाख 10 लाख रुपये कमी करतो, फक्त तुम्ही रडू नका. तो म्हातारा रडायला लागला ना, हसता हसता म्हणायला लागला त्या डॉक्टरला, ए डॉक्टर, राहुरी तालुका आहे माझा, 50 एकर जमीन आहे, दरवर्षी मला 2 ते 4 कोटीचं उत्पन्न होतं. अरे तू जर 50 लाख रुपये बिल काढलं असतं तर एका मिनिटात मी ते बिल पे केलं असतं. मग बाबा त्या 25 लाख रुपये बिलाकडे पाहून तुम्ही रडता का? त्यावेळेस त्या म्हाताऱ्याने जे उत्तर दिलं ते उत्तर घेऊन घरी जा, मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं. म्हातारं रडता रडता त्या डॉक्टरला सांगत होतं, डॉक्टर 4 तास ICUमध्ये माझं ऑपरेशन केलं तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तू 25 लाख रुपये काढलं. वयाच्या 75 वर्षापर्यंत देवान मला सांभाळलं, पण 1 रुपयाचं मेंटेनन्स घेतलं नाही, याचं दुःख माझ्या जीवनामध्ये होतं. कधीतरी हाही विचार जीवनामध्ये करत जा. आणि हा विचार जर तुम्ही जीवनामध्ये नाही घडला तर नाथबाबाची भाषा गोड आहे. नाथबाबा सांगतात, हे जरी नाही काल ग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. हो सरद सेवटी बा काळ बांधून नेईल, सरद सेवटी बा, सरद सेवटी काल बांधून नेईल, सरद सेवटी एका जलार्दनी आमचे काय बाजाईल, एका जलार्दनी आम्हाला काय बाजाईल, एका जलार्दनी आमचे काय बाजाईल, जनार्दनी आमचे काय बाजाईल. पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा, पिंगळा महाद्वारी. हे पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा, पिंगळा महाद्वारी. हे पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा, पिंगळा महाद्वारी. पण एवढा गोड नर्दे तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना, प्रत्येकानं सावध व्हान, देवाचं चिंतन करा. या वाहकमारी कुटुंबियांनी एवढं गोड नियोजन केलं, मला आनंद वाटतो महाराज. मला वाटतं आमच्या हरिभाऊंना 2 मुलं आहे. आमचे भाऊसाहेब भाऊ एक आहे आणि आमचे संदीप भाऊ एक आहे. भाऊसाहेब भाऊ चांगल्या प्रकारचे उद्योजक आहे, प्रगतशील शेतकरी आहे. आणि संदीप भाऊच्या कार्याला तर सर्व महाराष्ट्राचा सलाम आहे महाराज. मी खरं सांगू, या महाराष्ट्रातली सगळ्यात भाग्यवान मायमाऊली तीच आहे की तो आपला रक्ताचा गोळा 9 महिने 9 दिवस आपल्या गर्भामध्ये वागवती. अमृताहीपेक्षा पवित्र दूध जे मायमाऊली त्या लेकराला पाजती, आणि ते लेकरू या देशाच्या सेवेसाठी समर्पित करणारी मायमाऊली या जगात सर्वात मोठी श्रीमंत मायमाऊली. खरं सांगू महाराज,
अरे तुम्ही गणपतीकडे गेले तर पोरं मागता, गणपतीकडे गेले की मी निवडून आलो पाहिजेत म्हणतात, गणपतीकडे गेले की माझी प्रॉपर्टी वाढली पाहिजेत म्हणतात, गणपतीकडे गेले की कोणी म्हणतं माझं लग्न झालं पाहिजेत. पण या देशातला जवान ज्यावेळेस गणपती बाप्पाच्या दर्शनाला जातो, महादेवाच्या दर्शनाला जातो, रामाच्या दर्शनाला जातो, या देशाचा जवान फक्त आणि फक्त देवासमोर एकच मागणी करतो, मेरी जान जाए वतन के लिए हो, मेरी जान जाए वतन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए. म्हणून या जगातली सगळ्यात मोठी भाग्यवान मायमाऊली जर कोण असेल तर जिनं आपला रक्ताचा गोळा या देशासाठी समर्पित केला. म्हणून आमचे संदीप भाऊ सुद्धा देशाची जवानाची सेवा करत असताना ते मेजर आहे, मेजर या पदावर आहे, म्हणून त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. खरं सांगू का महाराज, या देशावर सर्वात मोठे उपकार जर फक्त दोन लोकांचे, एक या देशाचा शेतकरी आणि दुसरा या देशाचा जवान. महाराज आम्ही आता जम्मू काश्मीरला तिकडं जातो, लोक म्हणतात अहो थंडीचं 4-4 स्वेटर घालून सुद्धा माणसाला तिथं याच्यात वैष्णवदेवीला गेले तर हवत नाही. हे लोक कोणत्या अवस्थेत राहतात, पत्नी असती, माय असती, बायको असती, लेकरं बाळं असतात, पण त्यांनी आपल्या आईला आपली आई कधीच मानलं नाही, या भारत मातेलाच आपली आई मानली आणि ती देशाची काय करतात, सेवा करतात. मला आता आनंद वाटतोय, आमचे हरिभाऊ ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणून हा कार्यक्रम पाहत असेल आमचे भाऊसाहेब भाऊ, आमचे संदीप भाऊ, तर निश्चित तुमच्या बापाच्या सुद्धा डोळ्याला धारा लागल्या असेल. तुमचा बापाही विचार करत असेल किती भाग्यवान बाप आहे मी, अरे इथं जिवंतपणी पोरं मायबापाला भाकरी घालत नाही आणि मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या दोन्ही लेकरांनी एवढा सुंदर उत्सव ठेवला. निश्चित तुमचा बाप तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल. म्हणून मला एवढं सांगायचं आहे, जीवनामध्ये माणसाला जर सक्सेस व्हायचं असेल तर त्यानं मायबापाचा आशीर्वाद नाही घेतला तरी चालतो, पण मायबापाचा शाप कधीच घ्यायचा, कारण स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. पैसों से खाना मिल सकता है, भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यानो, प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. मी नेहमी सांगतो, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, आमच्या संदीप आणि गुरुकुलाचे सर्वच आजी माजी विद्यार्थी, ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली त्या दादाच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. आणि ज्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग आला, माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे आमचे विजूभाऊ अजूभाऊ यांच्या सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. हरिभक्त आमचे रामेश्वर महाराज कोलेसुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहे, दादांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. अनवाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.